नमस्कार, न्यूज टॉप 9 या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। या बातमीपत्राची आज आपण सुरुवात करणार आहोत। सर्वत्र ओमिक्रॉनमुळे चिंता वाढलेली आहे आणि त्याच बातम्यांनी। लॉकडाऊनचा निर्णय घेताना यापुढे ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या अनुषंगानेच घेतला जाईल। ज्या दिवशी राज्याला 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असं राजेश टोपेंनी म्हटलंय। आपण आता ठरवलंय की बाबा 800 ऑक्सिजनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊन ठरवलंय की 800 मेट्रिक टन ज्या दिवशी ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन करावं। शाळांबाबत तुर्तास तरी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरू आहेत तशाच त्या सुरू राहतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं। मात्र चिमुकल्यांच्या लसीकरणाबाबत सरकारही प्रयत्नशील आहे असं टोपे यांनी म्हटलंय। तूर्त शाळेच्या संदर्भात आम्ही कुठेही काहीही हात लावलेला नाही। या सगळ्या शाळा जशाच्या तशाच पूर्वीप्रमाणे सुरू राहतील, रेस्टॉरंट पूर्वीप्रमाणे सुरू राहतील आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणे सुरू राहतील। ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे सरकारने खबरदारी घेत निर्बंध जारी केले असून या निर्बंधांचा कुणीही गैरअर्थ काढू नये असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। दरम्यान तिसरी लाट जर आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल असंही राजेश टोपे यांनी म्हटलं। याची गती जर अशी वाढत गेली तर हे नक्कीच आहे की तिसरी लाट जर आली तर ती आता ओमायक्रॉनचीच राहील अशी परिस्थिती निर्माण होण्यासारखी होऊ शकते। ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टापेक्षाही अधिक आहे, मात्र लॉकडाऊनचा निर्णय हा राज्याने घ्यायचा आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली। तसंच केंद्राकडून महाराष्ट्राला जी मदत लागेल ती मदत केंद्र सरकार करेल अशीही ग्वाही भारती पवारांनी दिली। नियमावली पाळणार तर तो त्रास कमी होऊ शकतो आणि आपणच आपल्या बंधनांना जर हे नाही केलं, पाळलं नाही तर आपला धोका आपणच वाढवतोय असं सुद्धा म्हणता येईल। जिथे गरज आहे तिथे केंद्राच्या माध्यमातून जी पण मदत लागेल ती करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, परंतु लॉकडाऊनचा त्या राज्यातल्या स्थितीवरचा तो निर्णय असेल। कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे केंद्रानेही पावलं उचलायला सुरुवात केली आहे। केंद्राने ओमिक्रॉन रुग्ण जास्त असणाऱ्या तसंच लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या 10 राज्यांमध्ये पथकं पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। औरंगाबाद शहरात अखेर ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला। औरंगाबादेत इंग्लंड आणि दुबईहून आलेल्या 2 व्यक्तींना ओमिक्रॉनची लागण झालेली आहे, तर राज्यातील एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 110 वर गेली आहे। पुणे जिल्ह्यात कोरोना संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी नवी नियमावली काढलेली आहे। रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र यायला मनाई करण्यात आलेली आहे। लग्न समारंभ, राजकीय तसंच धार्मिक कार्यक्रमांना 100 लोकांनाच परवानगी देण्यात आली। राज्यात आज 1485 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत। 796 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे, तर आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे। भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे। मेघे हिवाळी अधिवेशनासाठी मुंबईत होते, तर आज कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। आणि आता पाहूया राजकीय विश्वातल्या घडामोडी न्यूज टॉप 9 मध्ये। विधानसभा अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी काँग्रेस मंत्र्यांची नावं मागवली आहेत, तर एससीच्या अध्यक्षपदावरून नितीन राऊत यांना हटवण्यात आलेलं आहे, तर उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। पेपरफुटी प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कानपिचक्या दिलेल्या आहेत। आपले काही अधिकारी जबाबदारी दिल्यानंतर अतिशय चुकीचं वागतात, त्यांच्याकडे नोटाच मिळायला लागतात, तर या प्रकरणात कुणीही असलं तरी कारवाई होणारच असा इशारा अजित पवारांनी दिला। काही बाबतीमध्ये आपले काही अधिकारी त्यांच्यावर जबाबदारी दिल्यानंतर अतिशय चुकीचं वागतात, काय त्यांच्याकडे नोटाच सगळीकडे मिळायला लागतात। ताजी उदाहरणं आहेत आपल्या इथं, कुठले सुपे काही कळायला मार्ग नाही। आमच्या मुलांच्या आमच्या मुलींच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही। अजित पवार यांनी एसटीचं विलीनीकरण शक्य नाही असं सांगितल्यानं एसटीचे कर्मचारी निराश झालेत असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। तसंच आम्ही काहीतरी मधला मार्ग काढतो अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे होती असंही फडणवीसांनी म्हटलं। एसटीचे जे कर्मचारी आहेत निश्चितच त्यांची निराशा यामुळे झाली आहे। सरकार अशी भूमिका घेऊ शकलं असतं की आम्ही काहीतरी मधला मार्ग काढतो, पण त्याच्यावर पूर्णच फुली मारण्याचं काम हे सरकारच्या वतीने झालंय।
अजित पवार यांनी एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करणं शक्य नाही असं सांगितल्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे. माझा परखडपणा किती मोठा असं अजित पवारांना नेहमी वाटत असतं, पण अशा परखडपणानं समाज चालत नाही अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. अजितदादांना नेहमीच असं वाटतं की माझा परखडपणा किती मोठा आहे. अशा परखडपणाने समाज चालत नाही, तीच गोष्ट नीट सांगायची असते. एसटीचं विलिनीकरण शक्य नाही हे कर्मचाऱ्यांना दमदाटी करून नाही तर विनंती करून सांगितलं. सरकार 2 पावलं पुढे आलंय, एसटी कर्मचाऱ्यांनीही 2 पावलं पुढे यावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. आपण माझं भाषण ऐकलं का सभागृहातलं? मी विनंती करत होतो. विनंती करणं दरडाव आहे. मी अतिशय स्पष्टपणे सगळेजण तिथं होते, देवेंद्र फडणवीस होते, बाकीचे सगळे होते, आणि आम्ही त्यांना आवाहन करत होतो की ज्या प्रकारे सगळं हे हाताळलं गेलेलं आहे, आता त्यांनी पण थोडीशी समंजस भूमिका घ्यावी. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंकडून जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही दिली आहे. म्याव म्याव करून चिडवणं हा सिंधुदुर्गचा अपमान आहे. कोकणची संस्कृती अशी नाही अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. कोकणानं आदर्श परंपरा निर्माण केली आहे, त्याचं भान म्याव म्याव करणाऱ्यांनी राखायला हवं होतं असं विनायक राऊत म्हणाले. हे सिंधुदुर्गाचा अपमान आहे. कोकणामध्ये असलेली संस्कृती, कोकणाची विचारसरणी ही अशा पद्धतीने बालिशपणे वागण्यासाठी नाही आहे, पण कुठेतरी स्वतःचा पोरकटपणा, बालिशपणा हे दाखवण्याचं केलेलं ते विद्रूपपणा तो होता. दरम्यान विनायक राऊतांच्या टीकेनंतर नितेश राणेंनी पलटवार केला. संस्कृती आता विनायक राऊत जर आम्हाला शिकवायला लागले तर यापेक्षा दुसरा जोक नाही असं नितेश राणे म्हणाले. संस्कृती आता विनायक राऊत आम्हाला शिकवायला लागले तर ह्याच्यापेक्षा जोक कुठलाच नाही. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आम्हाला अधिकार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा देण्याच्या, आणि त्या पद्धतीच्या आम्हाला घोषणा आम्ही दिल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर असून लवकरच त्यावर हातोडा पडेल असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. तसंच पर्यावरण मंत्रालयानं अनिल परब यांना नोटीस पाठवली असून त्यांना 3 तारखेपर्यंत या नोटीसला उत्तर द्यावं लागणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं. अनिल परब तर रिसोर्ट हा बेकायदेशीर आहे, सिद्ध झालंय. नोटीस पाठवली, 17 डिसेंबरची नोटीस, 3 जानेवारीपर्यंत उत्तर द्यायचं आहे. मला विश्वास आहे की 5-7 जानेवारीला अनिल परबचा रिसोर्ट तोडण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारकडे येणार. आणि आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या. इंधनावरील टॅक्स कमी न करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून घोर निराशा झाली आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसंच राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात अधिवेशनानंतर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बाजूच्या राज्यांपेक्षा 15 रुपये जास्त आपल्याला या ठिकाणी पेट्रोल डिझेल घ्यावं लागतंय. अजूनही सरकारने पुनर्विचार केला पाहिजे. आम्ही तर या संदर्भात अधिवेशनानंतर निश्चित आंदोलन करू. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून टीईटी परीक्षा प्रकरणी कारवाई सुरूच आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरूमधून अश्विन कुमारच्या घरातून 24 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले. अश्विन कुमार जीएस सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख असल्याची माहिती आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांच्या संगमनेर येथील घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. 2 दिवसांपूर्वी डेरेंना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. आपल्या देशात प्रश्न विचारणं हा गुन्हा ठरवला जातो, मग तो शिक्षणासंदर्भात असो वा कुठला बाहेरचा, असं सूचक विधान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी पुण्यात केलं. सामंत साहेब, आपल्या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये स्पिरिट ऑफ इन्क्वायरी ह्याच्यावर थोडं भर देणं गरजेचं आहे की हे का होतंय, कसं होतंय, काय बदलायला पाहिजे, काय नवीन करू शकतो. कारण आपल्या देशात प्रश्न विचारणं हा कधी कधी गुन्हा ठरला जातो, वर्गापासून सगळीकडेच. नेमकी तुम्हाला लाच कशाची वाटते ते एकदा सांगूनच टाका अशी टीका आमदार शिवेंद्र राजेंनी खासदार उदयनराजे यांच्यावर केली. तसंच आता रडारड करण्याची नौटंकी बंद करा अशी टीकाही त्यांनी केली. नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन झालं. म्हटलं चांगलं आहे, म्हटलं चांगली इमारत होती, मी माहिती घेतली तर काका सदर इमारतीचा प्रस्ताव नाही, पण नारळ फोडून गाणी गाऊन लोक मोकळी झाली. आता आमचं म्हणणं आहे की उगाच गाणी गाण्यापेक्षा हे काय मी सांगू, कसं सांगू, नेमकी लाच कशाची वाटते ती एकदा आम्हाला सांगा.
शिवसैनिक संतोष परब हल्ल्या प्रकरणामध्ये आमदार नितेश राणेंची अखेर पोलिसांनी चौकशी केलेली आहे। या हल्ला प्रकरणामध्ये चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी 21 तारखेला नोटीस बजावली होती। यावेळी मला मुद्दाम टार्गेट केलं जात आहे असा आरोप नितेश राणेंनी केला। माझी चौकशी कालच झाली होती। गोट्या सावंतांची चौकशी आज बाकी होती। आम्ही आमच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये होतो। पोलिसांना सांगितलेलं आहे की सगळ्या बाबतीचं सहकार्य आम्ही करण्यासाठी तयार आहोत। त्या पद्धतीची जी त्यांना माहिती पाहिजे होती आम्ही सगळ्याच्या पद्धतीने दिलेली आहे। तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आता मोठं विधान केलं। हे तीनही कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात असं तोमर यांनी म्हटलं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा नुकतीच केली होती। राज्यात येत्या 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। तर 28 आणि 29 डिसेंबरला काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांनी डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय। धनश्रीनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसतात। आणि आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या बातम्या। मुंबईत आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही। तर मुंबईत आज 757 नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत। मुंबईतील जुहू चौपाटीवर आज मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती। कोरोनाचे नियम पायदळी तुडवत मुंबईकरांनी जुहू चौपाटीवर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। बालकांना लस देण्याची आमची तयारी असून लसीकरणास मंजुरी मिळाल्यानंतर आठवड्याभरात लहान मुलांचं लसीकरण सुरू करणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं। दादर येथील डॉक्टर लाल पॅथ लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत। यामुळे महापालिकेनं ही लॅब सील केली असून कोरोना बाधितांच्या संपर्कातील 39 जणांचा पालिका शोध घेत आहे। मुंबईतील भायखळ्याच्या भाजी मंडईमध्ये मास्क बंधनकारक करण्यात आलं। मास्क नाही तर भाजी नाही असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय। तसंच व्यापाऱ्यांनाही मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत क्लीनअप मार्शलकडून विनामास्क विरोधात तीव्र कारवाई करण्यात येते। आतापर्यंत 41 लाख विनामास्क मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 83 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। आणि आता पाहूया पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। येत्या काळात पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत शिवसेनेची ताकद दिसेल असं म्हणत मंत्री आदित्य ठाकरेंनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। यावेळी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा सल्ला देत युतीचे छुपे संकेत देखील आदित्य ठाकरेंनी दिलेत। मुंबई उच्च न्यायालयानं पुण्यातील आंबील ओढ्यातील रहिवाशांना मोठा दिलासा दिलाय। आंबील ओढ्याचं सरळीकरण थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत। आंबील ओढ्याच्या सरळीकरणास स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध होता। स्थानिक रहिवाशांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मराठी भाषा सर्वश्रेष्ठ भाषा आहे। तिला अभिजात म्हणा किंवा परिजात काहीही फरक पडत नाही असं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला बगल दिलेली आहे। राज्य राखीव पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीसाठी डमी उमेदवार उभा करण्यात आला होता। गजानन ठाकूर असं या उमेदवाराच्या जागी हा डमी उमेदवार उभा केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर डमी उमेदवार आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर इथे शेतकरी मेळावा संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, अमोल कोल्हे उपस्थित होते। तर लोकांच्या प्रश्नांचं निवारण करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे असं शरद पवारांनी म्हटलं। कोरेगाव भीमा घटनेबाबत चौकशी करण्यासाठी शासनानं आयोग नेमलाय। या आयोगास शासनानं 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती। मात्र आता पुन्हा एकदा आयोगाचं कामकाज पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ दिली गेली आहे। अमेरिकेतून भारतात येऊन मोबाईल चोरणाऱ्या अमेरिकन नागरिकाला पुण्याच्या बंडगार्डन पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 57 मोबाईल जप्त करण्यात आले। या चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 150हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी इथे चक्क श्वानाच्या हल्ल्यात एक बिबट्या जखमी झाल्याचा प्रकार समोर आला। हल्ल्याचा हा थरार स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय।
बैलगाडा शर्यतीला सशर्त मंजुरी दिल्यानंतर आंबेगाव तालुक्याच्या लांडेवाडीमध्ये बैलगाडा शर्यतीला आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस बैलगाडा मालकांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं।